तुमच्या कुंभमेळाव्याच्या इथे जेव्हा सुरू होईल तिथे फक्त हिंदूंचीच दुकानं लागली पाहिजे अशी माझी तर मागणी असणार. कशाला पाहिजे तिथे गोल टोपी दाढीवाले तिकडे त्यांची दुकानं थुकून देतात. तसं पण सगळं आध्यात्मिक थुकून देतात. मग ह्या सगळ्या अगर हिंदूंचा एवढा मोठा सण आहे, हिंदूंचा एवढा महाकुंभ आहे, तिथे सगळे हिंदूंचीच दुकानं असली पाहिजे माझं असं म्हणणं आहे. त्र्यंबकच्या इथे बघा किती आहेत ते सगळे हिंदूंची दुकानं आहेत तिकडे. त्यांचं काय काम तिकडे? आम्ही त्यांच्या मस्जिदीच्या बाहेर ते काय त्यांचे विकायला जातो का? काफिराकडून घेण्याची त्यांच्याकडे काय परवानगी आहे? त्यांच्या कुराणमध्ये परवानगी आहे काफिराकडून घेण्याची? लगेच फेकून टाकतील. मग महाकुंभच्या इथे पण आजूबाजूच्या ते फिरकता पण कामा नाही असे. मग ते पण नाव बदलून येणार. मग दुकानाच्या बाहेर जय श्रीराम फुलवाले लिहिणार आणि आतमध्ये अब्दुल बसला असणार. हे सगळे लोक हे गोष्टी. आता तुम्हाला अगर आमचा नियम कायदा पाळायचा नाही ना, आम्हाला पण तुमची घाण नको तुमच्यासारखी. कुंभमेळ्याच्या अनुषंगाने मागणी करणार. मागणी नाही झालंच पाहिजे. माझं म्हणणं आहे सगळ्या हिंदू समाजाने जे काय आमचे साधू संत येतील, जे काय आयोजन, सगळ्या लोकांनी सतर्क राहून हिंदूंचीच दुकानं महाकुंभच्या इथे लागलीच पाहिजे. दुसऱ्यांना जागा नको. कारण का ते मूर्ती पूजन करत नाहीत, ते आपल्या धर्माला मानत नाहीत. तुम्ही अगर तुमच्यासाठी आम्ही अगर काफिरच असू तर तुमचं काम काय तिकडे? आमच्याकडून घेण्यात तुम्हाला हराम आहे म्हणून तुम्हाला थुकायला लागतंय.